रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात पक्ष प्रवेश सोहळा सहविचार सभेचं आयोजन। जय भारत जय संविधान। मी हेमचंद्र चिंदोटे, आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। या पक्ष प्रवेश सोहळ्यानिमित्त भरकटलेल्या समाजाला दिशा देणारे फक्त राजरत्नजी आंबेडकर साहेब असे प्रतिपादन या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक प्राध्यापक सुनील इंगळे सर यांनी केले। या कार्यक्रम प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते, कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजक सुनील इंगळेसह विशेष उपस्थितीत वैभव धबडगे, प्रदेश महासचिव सिद्धार्थ गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास घेऊंदे, जिल्हा प्रभारी सिद्धार्थ पैठणे, संयोजक विठ्ठलराव सोनकांबळे, उत्तमरावजी साळवे सर, ज्येष्ठ नेते तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम रतन कासारे यांची उपस्थिती होती। महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व फोटोला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश घेण्यासाठी प्रस्थापित पक्षातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सन्माननीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षात कार्य करण्यासाठी इच्छुक असणारे व पक्षात प्रवेश घेण्यासाठी आलेले अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश सोहळ्यानिमित्ताने आर्या लॉन्स या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ पैठणे यांनी केले, तर प्रास्ताविक अंबादास घेऊंदे यांनी केले। प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच विशेष उपस्थितीत असलेल्या सर्वच मान्यवरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाची भूमिका विविध पद्धतीने समजून सांगितली। मुख्य आयोजक व संयोजक प्राध्यापक सुनील इंगळे यांनी भरकटलेल्या समाजाला दिशा देणारे फक्त राजरत्न आंबेडकर साहेब असे प्रतिपादन करून डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तयारीला लागा असे पक्ष प्रवेश सोहळ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले। पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने या कार्यक्रमात महिला तसेच युवा तरुण कार्यकर्त्यांचा प्रतिसाद बघायला मिळाला। कार्यक्रमानंतर प्रमुख मान्यवरांनी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत, आपण जाणून घेणार आहोत यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया। सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यात 3 पक्ष स्थापन झाले, आनंदराज आंबेडकर असेल, प्रकाश आंबेडकर असेल आणि आता राजरत्न आंबेडकर। समाजाने कोणाकडून अपेक्षा करायची, समाजाला आपण या माध्यमातून काय सांगायचं? राजरत्न आंबेडकरांचा कोणताही नवीन पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी 30 सप्टेंबर 1956 आपला संविधान फेडरेशन हा पक्ष बरखास्त करून या ठिकाणी जनतेचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली आणि तोच पक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांनी पुनर्जीवित केला आहे। कोणताही त्याचा नवीन पक्ष राहिला विषयी लोकांनी जो आंबेडकरी समाज हा बुद्धिजीवी समाज आहे, हुशार समाज आहे आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेने त्यांचा गेल्या 70 वर्षाचा समाजाचा अनुभव आहे। त्यामुळे समाज स्वतः निर्णय घेईल कोणासोबत उभं राहायचं, कोणासोबत नाही उभं राहायचं किंवा कोणाची काय भूमिका ही समाजावर आपण समजून देऊ शकतो। आज प्रस्थापित जे आमच्या त्यांच्याकडे आणि हा काही वेगळा गट नाही आहे, हा बाबासाहेब आणि या पक्षाची आयडियॉलॉजी, या पक्षाची विचारधारा पूर्णपणे बाबासाहेबांनी ठरवून त्याप्रमाणे आहे। त्यामुळं एकमेकांशी स्पर्धा वेगळी पण आपल्याला काही प्रश्न येणार नाही। तसं जो मतदार आहे, मतदार अतिशय हुशार आहे आणि तो त्याच्या विवेक बुद्धीनं ज्याच्या आहे या संदर्भात